CIS नागपूरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं आहे स्वागत. आज आपण पाहणार आहोत MPSC पूर्व परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षा ग्रुप बी चा जो पेपर नुकताच झालेला आहे त्या पेपरचं थोडक्यात अनालिसिस आणि संभाव्य उत्तर. तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय इतिहास या विषयातील पहिला प्रश्न होता प्रार्थना समाजाच्या संदर्भाने आणि प्रार्थना समाजाची स्थापना, प्रार्थना समाजाचं उद्दिष्ट आणि प्रार्थना समाजाशी संबंधित व्यक्ती त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि त्यांच्या कार्याबद्दलचा आयोगाने विचारलेला हा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे. प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली? प्रार्थना समाजाची प्रमुख व्यक्ती, त्याच्याशी संबंधित असलेल्या संस्था आणि संघटना याच्या संदर्भाने आयोगाने फोकस केलेला हा प्रश्न. आपण पाहूयात या प्रश्नाचं संभावित उत्तर काय असू शकते. पहिला ऑप्शन, नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. नाम जोशी यांच्या कार्याबद्दल आलेला हा प्रश्न तुम्हाला दिसतोय बघा. नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग नावाची जी संघटना आहे ती प्रार्थना समाजाच्या अंतर्गतच 11 मार्च 1911 ला स्थापन केलेली आहे. 11 मार्च 1911 11 मार्च 1911 रोजी सोशल सर्व्हिस लीग या संस्थेची स्थापना केलेली आहे. नाम जोशी हे प्रार्थना समाजाशी संबंधित होते, त्यामुळे पहिलं विधान अगदी अचूक आहे. दुसरं, देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी याची स्थापना 1905 मध्ये केलेली आहे, म्हणून हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. तिसरं विधान जे आहे, या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम काढले, हे विधान चुकीचं आहे. कारण प्रार्थना समाजाने अनाथ आश्रम काढलेलं नव्हतं, तर डिप्रेस्ड क्लास मिशनने पंढरपूर या ठिकाणी जी संस्था सुरू केलेली आहे त्या संदर्भातलं हे विधान असायला हवं होतं. आणि अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी विठ्ठल महर्षी शिंदे, ज्यांना आपण विरा शिंदे म्हणून ओळखतो, त्यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन ही संस्था स्थापन केलेली आहे. आणि विठ्ठल रामजी शिंदे हे प्रार्थना समाजाशी संबंधित व्यक्तिमत्व होते, म्हणून जे डी पर्यायामध्ये दिलेलं आहे ते डी पर्याय सुद्धा अगदी अचूक आहे. म्हणून विचारलेला प्रश्न काय, तर प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती? तर सी नंबरचा जो सी ऑप्शन जो आहे तो एलिमिनेट होतो, म्हणून इथं सी आहे, इथं सी आहे, म्हणून हे दोन्ही पर्याय एलिमिनेट होतात आणि मग आपण अचूक उत्तरापर्यंत पोहोचतो. पर्याय क्रमांक 3 ए बी डी ही विधानं प्रश्न क्रमांक 1 चं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. नंतर जाऊयात आपण पुढच्या प्रश्नावरती. आता आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 2. जो प्रश्न क्रमांक 2 आहे मुझफ्फरपूर खटल्याशी संबंधित. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तो प्रश्न. ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधातील लिखाणाबाबत डॅश यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला. या प्रश्नातील जो महत्वाचा कीवर्ड आहे देशद्रोहाचा खटला. आणि आपण जर या प्रश्नाचं अचूक उत्तर पाहायचं म्हटलं तर याच्यामध्ये देशद्रोहाच्या संदर्भाने या खटल्यामध्ये 2 व्यक्तीची नावं महत्वाची आहेत, लोकमान्य टिळक आणि शिवरामपंत परांजपे. कदाचित तुमचं इथं कन्फ्युजन होऊ शकते शिवरामपंत परांजपे आणि लोकमान्य टिळक यांच्या बाबतीत, परंतु आपण जर का स्टँडर्ड सोर्सचा जर विचार केला तर 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये या प्रश्नाचं अचूक उत्तर लोकमान्य टिळक आहे. समाधान महाजन यांच्या पुस्तकामध्ये शिवरामपंत परांजपे यांचाही उल्लेख आलेला आहे, पण आयोगाची आन्सर की येईपर्यंत आपण वेट करूयात. या प्रश्नाचं तुर्तास उत्तर लोकमान्य टिळक हे असणार आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. तुमच्या स्क्रीनवरती आहे प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 3 जो आहे तो काँग्रेसच्या अधिवेशनाच्या संदर्भाने आलेला आहे. या प्रश्नाचं संभावित उत्तर आपण पाहूयात. 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झालेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बद्रुद्दीन तय्यबजी. काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झालेली आहे. 28 डिसेंबर ते 31 डिसेंबर 1885 या कालावधीमध्ये मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या मैदानावरती काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलेलं होतं आणि या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते म्हणजे दादाभाई उमेशचंद्र बॅनर्जी, जे 1885
1885 ला काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालंय, त्याचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी. दुसरं अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी झालेलं आहे, त्याचे अध्यक्ष. आणि नंतर मद्रास 1887. 1887 मध्ये मद्रास या ठिकाणी झालेलं जे काँग्रेसचं अधिवेशन आहे, तिसरं अधिवेशन आहे. आणि या तिसऱ्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच एका मुस्लिम व्यक्तीची काँग्रेसच्या अध्यक्षतेपदी म्हणजेच काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली होती. आणि अर्थातच ते मुस्लिम व्यक्ती आहेत पहिले काँग्रेस अधिवेशनाचे मुस्लिम व्यक्ती, ते म्हणजेच बद्रुद्दीन तय्यबजी. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक 3, उत्तर क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर अचूक आहे. जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे ब्रिटिशकालीन कायदे आणि या कायद्याची उद्दिष्ट या संदर्भाने जोड्या लावा असा आलेला प्रश्न. आपण पाहूयात या प्रश्नाचं अचूक उत्तर. यामध्ये पहिला जो पर्याय आहे भारतीय सुशासनाचा कायदा 1858. 1857 मध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उठाव झाला आणि 1858 मध्ये राणीचा जाहीरनामा आला. या राणीच्या जाहीरनाम्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचं हस्तांतरण राणीच्या नेतृत्वामध्ये झालं आणि म्हणून 1858चा भारतीय सुशासनाचा कायदा अतिशय महत्वाचा आहे. 1858चा सुशासनाचा कायदा. दुसरा तुम्हाला दिसतोय भारतीय प्रेस काउन्सिल ऍक्ट, ज्याला आपण भारतीय प्रेस कायदा म्हणून ओळखतो, 1909चा. 1909च्या या कायद्याने मुस्लिमांसाठी पहिल्यांदा स्वतंत्र विभक्त मतदारसंघाची तरतूद करण्यात आली. आपण चेक करूयात प्रश्नांमध्ये. तर बघा बीचं उत्तर क्रमांक 1 हे ऑप्शन यायला पाहिजे, मुस्लिमांना स्वतंत्र मतदार संघ. म्हणून आपण ऑप्शन मध्ये जर पाहिलं तर बी ची जोडी 1, बी ची जोडी 1, 3, म्हणून हा प्रश्न पर्याय इथंच आपण एलिमिनेट करतो. नंतर भारतीय सुशासनाचा कायदा 1858 या प्रश्नाचा किंवा याचा उद्देश जो आहे तो याच्यामधलं प्रमुख वैशिष्ट्य काय, तर भारत मंत्री पदाची निर्मिती याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. ही प्रमुख तरतूद 1858च्या कायद्याची आहे. म्हणून एच आय व्ही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर तुमचं येणार पर्याय क्रमांक 3. चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. इतिहासाच्या संदर्भातला प्रश्न क्रमांक 4 जो आलेला आहे उठावाच्या संदर्भाने. भारतामध्ये ब्रिटिश शासनाच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी केलेले वेगवेगळे उठाव आणि या उठावाचं लोण उत्तर भारत आणि दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने होतं. ज्याला दक्षिण भारतातील दंग्यांना आपण डेक्कनचे उठाव म्हणून सुद्धा किंवा दक्कन दंगे म्हणून सुद्धा ओळखतो. बिहार, पश्चिम बंगाल असेल किंवा तामिळनाडू सारख्या आणि केरळ राज्यामध्ये ब्रिटिशांच्या जुलमी राजवटी विरुद्ध शेतकऱ्यांनी केलेले उठाव हे इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत. त्या उठावाचं केंद्र, उठावाचं नेतृत्व आणि उठावाचा उद्देश आणि कोणत्या कारणामुळे उठाव झाले याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने आयोगाने विचारलेला हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जर प्रश्नाकडे आपण काळजीपूर्वक लक्ष दिलं आणि आपण भिल्लाचा उठाव कुठे झाला एवढं जरी आपल्याला माहिती असेल तर आपण अचूक उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. कर्जासिंग चिलानाईक यांच्या नेतृत्वामध्ये सातपुडा पर्वतरांग जे महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे, या सातपुडा पर्वतरांगेमध्ये चिल नाईक, कर्जा नाईक यांच्या नेतृत्वामध्ये भिल्लांनी उठाव केले आणि म्हणून भिल्लांचा उठाव कुठं तर सातपुडा पर्वत. आणि अर्थातच सातपुडा पर्वतामध्ये कोणता भाग येतो तर खानदेश. म्हणून जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये झालेला हा उठाव. म्हणून डी याची जोडी लागते 1 या पर्यायासोबत, D 1. म्हणून आपण डीचं एक आन्सर कुठं आहे इथं पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. म्हणून चौथा आणि दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय या ठिकाणी एलिमिनेट होतो. आता आपण राहिलेल्या पर्यायातनं चेक करूयात. संथाळांचा उठाव. संताळ ही आदिवासी जमात, या आदिवासी जमातीने बिहार आणि पश्चिम बंगालच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उठाव केलेले होते. म्हणून संथाळाचा उठाव याची जोडी आपल्याला बंगालमध्ये मिळते. बंगाल. मोपलांचे बंड, मोपलांचे बंड कुठं झालेले आहेत त्याची पण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मोपला दक्षिण भारतामध्ये झालेल्या बंडामध्ये प्रामुख्याने मोपलांचे बंड प्रमुख होते आणि हे बंड झालेलं आहे केरळ. म्हणून 1चं उत्तर 2, 1चं उत्तर 2 असलेला ऑप्शन. म्हणून उत्तर क्रमांक 1 याची अचूक उत्तर असणार आहे. आयोगाच्या आन्सरकीनंतर याच्यामध्ये थोडाफार बदलही होऊ शकतो, ते आपण पाहूयात. तत्पूर्वी याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5 याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 1857चा उठाव.
इतिहासामध्ये 1857च्या उठावावरती कुठलीही परीक्षा असो एमपीएससी आयोगाची त्याच्यावरती एक तरी प्रश्न असतो. 1857च्या उठावात नेतृत्व कोणी केलं, 1857च्या उठावाचे केंद्र, 1857च्या उठावाची कारण आणि 1857च्या उठावामध्ये काय घडलं हा आयोगाचा प्रश्न विचारण्याचा एरिया असतो. 1857च्या उठावावरती आयोगाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आपण पाहूयात. प्रश्न वाचूयात. 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना निळीचं आंदोलन, प्रामुख्याने नील दर्पण नावाचं नाटक आहे आणि त्या नाटकामध्ये प्रामुख्याने निळीच्या आंदोलनाचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. आणि निळीचं आंदोलन प्रामुख्याने बिहार आणि पश्चिम बंगाल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला दिसून येते. आणि मग नील दर्पण या नाटकामध्ये असलेले त्याचे संदर्भ आपल्याला मिळतात. म्हणून या प्रश्नाबद्दल पाहूया. 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते? यश उठावात मळेवाल्यांविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या उठावाला यश का मिळालं याचं प्रमुख कारण आयोगाने याच्यामध्ये विचारलेलं आहे. आपण पर्याय पाहूया. उपक्रमशीलता व सहकार्य, संघटन व शिस्त, मळेवाल्यात पडलेली फूट. मळेवाल्यात पडलेली फूट हा जो ऑप्शन आहे हा अतिशय चुकीचा आहे. का तर आयोगाने विचारलेला प्रश्न काय आहे? शेतकऱ्यांना मळेवाल्याच्या विरोधात यश का मिळालं? जर शेतकऱ्यांमध्ये ऐक्य नसतं, त्यांच्यामध्ये जर फूट पडलेली असती तर कदाचित मळेवाल्याच्या विरोधात शेतकऱ्यांना यश मिळालं नसतं. म्हणून आयोगाने दिलेल्या पर्यायामध्येच आपल्याला उत्तराची हिंट दिलेली आहे. म्हणून हा पर्याय आहे चुकीचा. म्हणून जिथं सी असेल तो पर्याय अगोदर आपण एलिमिनेट करूया. हे ए पहिल्या क्रमांकाचं ऑप्शन गेलं, पर्याय क्रमांक 4 ही गेला कारण याच्यामध्ये सी आहे. वन्स अगेन पर्याय क्रमांक 3 ही गेला कारण याच्यामध्ये सी हा पर्याय आहे. म्हणून राहिलेलं उत्तर ए बी डी हे ऑप्शन ने बरोबर आहे. चलो इसके बाद हम देखते हैं क्वेश्चन क्रमांक 7. अतिशय सोपा आणि कंबाईनच्या परीक्षेमध्ये वृत्तपत्र, त्याचे संस्थापक, वृत्तपत्राचे घोषवाक्य, वृत्तपत्राची उद्दिष्ट आणि वृत्तपत्राच्या संदर्भाने असलेले वेगवेगळे खटले याच्यावरती एकतरी प्रश्न असतोच. आणि आयोगाने त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने विचारलेला प्रश्न. या प्रश्नाकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्ही एका पर्यायावरनं अचूक उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ते म्हणजे श्रीपतराव शिंदे यांचे 2 वर्तमानपत्र आहेत, विजयी मराठा, तेज मराठा. आणि या 2 वर्तमानपत्र एक जरी जोडी तुम्हाला मिळाली तर तुम्ही अचूक उत्तरापर्यंत पोहोचू शकता. पाहूयात पर्याय आणि त्याची आलेली आन्सर्स. बघा, पहिला मुकुंदराव पाटील यांचं महत्वाचं वर्तमानपत्र होतं दिनमित्र, म्हणून मुकुंदराव पाटील दिनमित्र. श्रीपतराव शिंदे विजयी मराठा. याच्यावरनं आपण अचूक उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. मुकुंदराव पाटील पर्याय क्रमांक 4, म्हणून हे 2 एलिमिनेट होतात. पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हा इथेच एलिमिनेशन झालं. आणि नंतर आता या 2 राहिलेल्या 2 याच्यापैकी आपण अचूक उत्तरापर्यंत पोहोचूया. श्रीपतराव शिंदे विजयी मराठा D1. वारा कोठारी यांचं असलेलं वर्तमानपत्र B3 जागरूक आणि भगवंतराव पाळेकर जागृती, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8 राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल आलेला प्रश्न. समाज सुधारक याच्यावरती एकतरी प्रश्न असतो. मोफत आणि सक्तीचा शिक्षण कायदा करणारे राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराजांचं संस्थान कोल्हापूर संस्थानांचे राजे आहेत आणि आपल्या संस्थानातील गोरगरीब जनतेला शिक्षण मिळालं पाहिजे याच्याकरता राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण कायदा केलेला होता. हे असे राजे आहेत ज्यांनी आरक्षणाचं धोरण राबवलं, मोफत आणि सक्तीचं शिक्षण राबवलेलं आहे आणि इम्पेरिकल बोर्डाकडे किंवा ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये भारतातील लोकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळावं याकरता नामदार गोखले यांनी मांडलेली बाजू आपल्याला माहितीच आहे. आणि पुढे नंतर 1910 मध्ये ही मागणी नामदार गोखलेंनी केलेली होती आणि 2010 मध्ये भारतामध्ये मोफत आणि सक्तीचा कायदा करण्यात आला. म्हणजे 100 वर्ष भारतामध्ये
मोफत आणि सक्तीचा कायदा आणण्यासाठी लागली. तत्पूर्वीच राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये मोफत आणि सक्तीचा प्राथमिक शिक्षणाचा कायदा केलेला होता. म्हणून पहिलं विधान बरोबर आहे. विविध कला आणि कलाकारांना राजाश्रय देणारा राजा म्हणून राजर्षी शाहू महाराज, म्हणूनच राजर्षी शाहू महाराजांना लोकर्षी राजर्षी शाहू महाराज म्हणून ओळखलं जातं. म्हणून हे सुद्धा विधान बरोबर आहे. नंतर विधवा पुनर्विवाहाचा कायदा राजर्षी शाहू महाराजांच्याच कालखंडामध्ये केलेला आहे. आणि कोल्हापुरातील व्यापाऱ्यांसाठी शाहूपुरी नावाची व्यापारी पेठ राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केली होती. कोल्हापुरातील व्यापारी पेठ असलेली शाहूपुरी हे प्रामुख्याने कोल्हापूर हा गुळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणून गुळाची बाजारपेठ आणि शाहूपुरी ही प्रामुख्याने कोल्हापुरी चपला वगैरे बनवण्यासाठी प्रमुख असलेली बाजारपेठ. म्हणून हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. म्हणून दिलेल्या पर्यायातील चारही विधानं शाहू महाराजांच्या संदर्भानं बरोबर आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ABCD चारही विधानं बरोबर असल्यामुळे. आयटक कामगारांची संघटना आणि या कामगार संघटनेच्या संदर्भाने कोणी कोणी अध्यक्षपद भूषवलं या संदर्भात आलेला प्रश्न तुम्हाला माहिती आहे. आयटक लाला लजपत राय हे सुद्धा आयटकशी संबंधित आहेत. जर आपण प्रश्न पाहिला खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवलेले नाही असा प्रश्न आहे. म्हणून महत्वाचा काय आहे कीवर्ड याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर CR दास, BT रणदिवे हे दोन्हीही कामगार संघटनेशी संबंधित आहेत आणि ती कामगार संघटना म्हणजे आयटक. सरोजिनी नायडू या आयटकशी संबंधित नाहीत. जवाहरलाल नेहरू हेही आयटकशी संबंधित नाहीत. म्हणून B आणि D हे ज्या पर्यायामध्ये असतील ते पर्याय आपण अगोदर एलिमिनेट करूया. इथं D आहे, जवाहरलाल नेहरू आयटकशी अध्यक्षपद भूषवलेलं नाही. इथं पण D आहे म्हणून हा पण पर्याय एलिमिनेट होतो. आणि पुन्हा नंतर इथं पण D आहे म्हणून हा पण पर्याय एलिमिनेट होतो. आणि आपण अचूक उत्तरापर्यंत पोहोचतो ते म्हणजे A. एलिमिनेशन टेक्निक इथं अप्लाय होते आणि एलिमिनेशनने जरी आपल्याला परिपूर्ण माहिती नसलं तरी सुद्धा आपण अचूक उत्तरापर्यंत जाऊ शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे BT रणदिवे. अजून याच्यामध्ये आपण जर विचार केला इथं B आहे, येणार नाही. B येणार नाही. इथं A आणि D तर जवाहरलाल नेहरू, तर याच्यामुळे अचूक उत्तर आहे याचं A. त्यानंतर आपण 10वा प्रश्न इतिहासात विषयातील 10व्या क्रमांकाचा प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड आलेला प्रश्न आहे. हा फॅक्च्युअल टाईपचा प्रश्न आहे आणि हा PYQ मधनं रिफ्लेक्ट झालेला प्रश्न आहे. मुंबई येथे डॅश या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारलेला होता. ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये जे क्रांतिकारक कारवाई करतील किंवा ब्रिटिश सरकारच्या विरोधात जाऊन काम करतील अशा क्रांतिकारकांना चौकामध्ये फाशी देण्यासाठी एक स्तंभ उभारलेला होता. आणि तो स्तंभ उभारणारा ब्रिटिश पोलीस कमिशनर कोण असा स्ट्रेट फॉरवर्ड PYQ थ्रू आलेला प्रश्न. आणि याचं उत्तर आहे चार्ल हार्जेट, अर्थातच पर्याय क्रमांक 4. 10 क्रमांकाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4. आपण पुन्हा एकदा शॉर्ट व्ह्यू मध्ये कोणत्या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे हे पाहूयात. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ABD. प्रश्न क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बद्रुद्दीन तय्यब जी. प्रश्न क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5 याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6 याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7 याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8 याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9 याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि इतिहासाचा 10व्या क्रमांकाचा प्रश्न याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. इतिहास या विषयाचे एकूण 10 प्रश्न, त्याचे संभावित उत्तर आणि आयोगाची आन्सर की आल्यानंतर याच्यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो. परंतु जास्तीत जास्त अचूक संभाव्य उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आपण जाऊयात पुढील विषयाकडे. आणि तुमच्या स्क्रीनवरती आहे
पुढील विषय तो म्हणजे राज्यशास्त्र. राज्यशास्त्राशी संबंधित असलेल्या 15 प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुमच्या स्क्रीनवरती आहे राज्यशास्त्राशी संबंधित पहिला प्रश्न. 1950 प्रश्न आहे. जेरोक्स असे काढले तुम्ही मागं पुढे. 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशाचे 4 स्तरीय वर्गीकरण. प्रश्न पहा, 1950 मध्ये भारतीय संविधानात संघराज्यातील प्रदेशाचे 4 स्तरीय वर्गीकरण होते. तुम्हाला माहिती आहे 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी झालेली आहे आणि तत्पूर्वी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाची स्वीकृती करण्यात आली. 2 वर्षे 11 महिने 18 दिवस इतक्या अथक प्रयत्नातून संविधान सभेनं लिहिलेलं संविधान आणि या संविधानामध्ये भारतीय संघराज्याचं वर्णन 4 स्तरामध्ये करण्यात आलं होतं. ते 4 स्तर कोणते असा आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. सो पहिला ऑप्शन पाहूया. भाग ए कायदेमंडळ असलेली संस्थाने, भाग बी भारतातील ब्रिटिश राज्यपालाचे प्रांत, भाग सी ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनराचे प्रांत आणि भाग डी अंदमान आणि निकोबार. तर याचं जे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये बघा याचं जे अचूक उत्तर यायला पाहिजे ते म्हणजे सी आणि डी, भारतातील मुख्य कमिशनरांचे प्रांत आणि अंदमान व निकोबार बेटे. पर्याय प्रश्न क्रमांक 51 जिथनं पॉलिटीचे प्रश्न सुरू होत आहेत 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. उपराष्ट्रपतीच्या पात्रतेबाबत अयोग्य विधाने निवडा. उपराष्ट्रपती पद आणि करंट अफेअर्स मध्ये पण चर्चेत होतं. जगदीप धनखड यांनी दिलेला राजीनामा आणि महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदावरती झालेली निवड. एकंदरीत हा करंट अफेअर्सचा पण महत्वाचा मुद्दा होता आणि स्टॅटिक पॉलिटीमध्ये सुद्धा चर्चेतला विषय होता. त्यामुळे आयोगानं याच्यावरती उपराष्ट्रपती पदाच्या पात्रतेवरती विचारण्यात आलेला प्रश्न, उपराष्ट्रपती पदासाठी कोणत्या अटी आणि शर्ती आहेत, पात्रता काय आहेत, याच्यावरचा हा प्रश्न पाहूयात स्क्रीनवरती. उपराष्ट्रपती पदाच्या पात्रतेबाबत अयोग्य कथन ओळखा. अयोग्य कथन, अयोग्य हा शब्द महत्वाचा आहे. भारताचा नागरिक असावा हे विधान बरोबर आहे. 45 वर्ष पूर्ण असावीत, 45 नाही. तर उपराष्ट्रपती पदासाठी 35 वर्ष वय पूर्ण असले पाहिजे. तर किती वर्ष वय? तर 35 वर्ष वय पूर्ण असावे ही अट आहे. म्हणून बी ऑप्शन एलिमिनेट होतो. म्हणून योग्य, अयोग्य विचारलेलं आहे. अयोग्य, चुकीचं विचारलेलं आहे. पहिलं ऑप्शन बरोबर आहे, आपल्याला निवडायचं आहे अयोग्य. त्यानंतर दुसरा पर्याय जो आहे तो याच्यामध्ये बघू आपण. लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही. तर लोकसभा हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर बी बी बी. याचं उत्तर यायला पाहिजे. अयोग्य निवडण्यासाठी सांगितलं तर बी आणि सी. हे लोकसभेचा नाही तर राज्यसभेचा सदस्य असं पाहिजे इथं. म्हणून याचं अचूक अयोग्य कथन आहे बी आणि सी. यानंतर आपण जाऊयात पुढच्या प्रश्नावरती. भारतीय संविधान कलम 8, 7, 8. भारतीय संविधानामध्ये तुम्ही जर पाहिलं तर 5 ते 11 ही कलम नागरिकत्वाशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये भाग क्रमांक 1 संघ राज्य आणि त्याचं क्षेत्र, भाग क्रमांक 2 नागरिकत्व, संघ राज्य आणि त्याचं क्षेत्र, भाग क्रमांक 1 कलम 1 ते 4 मध्ये संघ राज्य आणि त्याचं क्षेत्र नमूद करण्यात आलेलं आहे. भाग 2 कलम 5 ते 11 मध्ये भारतीय नागरिकत्वाच्या संदर्भातली कलम नमूद करण्यात आलेली आहे. सो कलम नंबर 8 भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे असा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तीचे नागरिकत्व हे कलम 7 मध्ये आहे.
म्हणून हा पर्याय एलिमिनेट होतो. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय नागरिकांचे काही विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार, हे उत्तर याचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 53 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 54. भारतीय संविधानातील कलम 243 जी हे पंचायत राजशी संबंधित असलेलं कलम आहे. पंचायत राजशी संबंधात असलेलं कलम, आणि याचं उत्तर जे आहे ते आपण पाहणार आहोत. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. म्हणून 243 जे हे पंचायतीची सत्ता, अधिकार आणि जबाबदारा याच्याशी संबंधित आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले. हे विधान अगदी बरोबर आहे. पुढे नंतर महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या कलम 165 हे पण बरोबर आहे. आणि वीरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत ऑगस्ट 2025 मध्ये, तर हे पण विधान बरोबर आहे. वरील पैकी सर्व ABC. प्रश्न क्रमांक 55 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जोड्या जुळवा पंचायत राजची कलमे याच्या संदर्भात आलेला हा प्रश्न, आणि या प्रश्नाचं उत्तर कलम मुखपाट असतील तर आपल्याला या प्रश्नापर्यंत पोहोचता येते. ग्रामसभा 243 ए चं उत्तर 3. हे 2 पर्याय एलिमिनेट होतात. पुढे नंतर बी राखीव जागा आणि आरक्षणाची तरतूद कलम 243 डी मध्ये येते ही तरतूद, म्हणून 2/4 म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. राज्यपालाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? राज्यपालाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर राहतील. हे कलम चुकीचं आहे. कलम 158 हे चुकीचं आहे. कलम 155 नुसार शिक्क्यासह हे बरोबर आहे. कलम 154 राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालाकडे असेल आणि ती त्यांच्याकडून थेट किंवा संविधानानुसार त्यांच्या अधीनस्थ अधिकाऱ्याद्वारे वापरली जाईल, हे पण बरोबर आहे. आणि कलम 163 नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल, हे पण विधान बरोबर आहे. आपल्याला विचारलेलं आहे चुकीचं, म्हणून कलम 158 हे कलम चुकीचं आहे. म्हणण्याचं उत्तर आहे फक्त ए. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? सुवर्णसिंग समिती या समितीच्या शिफारसीवरून मूलभूत कर्तव्य भाग 4A 51 मध्ये 11 मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आलेली आहेत. आणि त्या मूलभूत कर्तव्याच्या संदर्भाने विचारलेला प्रश्न, आणि या प्रश्नाचं आपण उत्तर पाहणार आहोत. पहिला, वैयक्तिक आणि सामूहिक क्रियाकलापाचा सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेचा प्रयत्न करणे, जेणेकरून राष्ट्र सतत प्रयत्न आणि यशाच्या उच्च पातळीवर पोहोचेल, हे 10वं क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आहे. जो जन्मदाता असेल, पालक असेल, त्याने आपल्या 6 ते 14 मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण, हे 11व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आहे. गरिबांना समान आणि मोफत कायदेशीर मदतीचा काय करणे, प्रचार करणे, हे 39A आर्टिकल 39A मध्ये आहे. आणि हे मोफत आणि कायदेशीर सल्ला हे मूलभूत कर्तव्य नाही, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्व DPSP मध्ये येतं, म्हणून हे आहे चुकीचं. म्हणून चुकीचं विचारलेलं आहे, तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेली आहेत? भाग 4A 51 असं याचं उत्तर येणार. म्हणून पर्याय क्रमांक 1 51A भाग 4A. प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी 349 या आर्टिकल वरती आलेला प्रश्न. हे आर्टिकल कशाशी संदर्भित आहे? तर हिंदी भाषा आणि निर्देश 350 मध्ये येते. म्हणून सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये
कायदे आणि विधेयके वापरणे, लक्षात. तर याच्यामध्ये कलम क्रमांक 349 विचारण्यात आलेला आहे. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयामध्ये कायदे आणि विधेयके इत्यादीसाठी वापरण्यात येणारी जी भाषा असते त्या भाषेशी संबंधित असलेलं कलम आहे 348, म्हणून हे येणार नाही. परंतु प्राथमिक आणि मातृभाषेवरील शिक्षण कलम 350 हिंदीच्या संदर्भातले, म्हणून हे दोन्ही ऑप्शन्स येणार नाहीत. या प्रश्नाचं उत्तर आहे कलम क्रमांक 349, हे भाषेशी संबंधित कायदे लागू करण्यासाठी विशेष प्रक्रिया. ऑप्शन क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1, 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर. 61 कलम 20 शी संदर्भात आलेला प्रश्न, कलम 20 आणि कलम 20 संदर्भाने आलेल्या या प्रश्नाचं उत्तर कशास काय आहे तर आपण पाहणार आहोत. कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली पद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित अनुसरल्याखेरीज चुकीचं आहे. यानंतर एकाच डबल जिओ एकाच व्यक्तीस एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही, हे विधान बरोबर आहे. कोणत्याही अपराधाचा दोष असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्ष होण्याची सक्ती केली जाणार नाही, हे पण विधान बरोबर आहे. आणि 6 ते 14 वर्षे सर्व बालकांसाठी मोफत आणि सक्तीची तरतूद, हे विधान मात्र आहे चुकीचं, म्हणून याचं उत्तर येणार बी आणि सी. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पंतप्रधानाच्या भूमिकेबद्दल केलेली वेगवेगळी विधाने आणि कोर्टवरती आलेला हा प्रश्न, काय विधाने आहेत त्याचा आपण या ठिकाणी उल्लेख करूयात. पहा, तर रॅमसे म्यूर यांनी पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकाणू चालक आहेत, हे विधान म्यूरचे नाही तर विधान आहे मुनरो आयोगाने इथं फसवलेलं आहे. हे विधान मुनरोचं असलं पाहिजे, तर मुनरोचं विधान रॅमसे म्यूर याच्या नावावरती केलेलं आहे. आणि पंतप्रधान हे ताऱ्यामधील चंद्र आहेत, हे जे विधान आहे ते हायकोर्टचं आहे. हायकोर्ट यांनी पंतप्रधानाच्या संदर्भात केलेलं विधान आहे, म्हणून सी चुकीचं, ए चुकीचं. ए आणि सी ज्या पर्याय चुकीचे आहेत ते पर्याय अगोदर एलिमिनेट करा. आपल्याला विचारलेलं आहे योग्य, म्हणून आता आपण पाहूयात HRG ग्रीव्ज यांनी काय म्हटलेलं आहे. तर HRG ग्रीव्ज, सरकार हे देशाचे स्वामी आहे आणि पंतप्रधान हे सरकारचे स्वामी आहेत, म्हणून हे सुद्धा विधान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. योग्य कथने आपल्याला विचारलेली आहेत. सो स्टील या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर थोडंसं आपण वेट करूयात आयोगाच्या आन्सर की पर्यंत, परंतु तुर्तास योग्य कथने ओळखा. मुनरो आणि म्यूर हे हायकोर्टचं विधान आहे, म्हणून सी येणार नाही. सी एलिमिनेट करूया, सी एलिमिनेट करूया. वरील पैकी सर्व असू शकत नाही, आणि एलिमिनेशन मेथडनं जर आपण पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर तुर्तास ए आणि बी. ऍक्च्युअली याच्यामध्ये बी हे योग्य विधान आहे. ए बद्दल अँबिग्युटी आहे, परंतु एलिमिनेशन नुसार आणि पर्यायानुसार प्रश्नाचं उत्तर तुर्तास ए बी. म्हणून 62 प्रश्न क्रमांक उत्तर आहे ए आणि बी, पर्याय क्रमांक 1. कलम 168 राज्यामध्ये कायदे मंडळ. यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 63चं उत्तर, आणि प्रश्न क्रमांक 63चं उत्तर काय आहे अचूक ते आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 63 कलम 168 संदर्भात आलेला आहे. प्रश्न वाचूयात. खालीलपैकी कोणते विधाने कलम 168 मध्ये समाविष्ट नाहीत. पहिलं विधान, प्रत्येक राज्यासाठी एक कायदे मंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील, विधान बरोबर आहे. कलम 168 जेथे राज्याच्या कायदे मंडळाची 2 सभागृह असतील तेथे एक विधान परिषद आणि दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जाईल, हे सुद्धा विधान बरोबर आहे. पुढे नंतर आपण पाहूयात, जेथे फक्त एकच सभागृह असेल तिथे ते विधानसभा म्हणून ओळखले जाईल, हे सुद्धा उत्तर अगदी बरोबर आहे. प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघामधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले 500 पेक्षा जास्त आणि 60 पेक्षा कमी नसलेले सदस्य असतील, हे विधान चुकीचं आहे. कमीत कमी 60, जास्तीत जास्त 500 अशी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि कमीत कमी 60 इथं आयोगानं फसवलेलं आहे.
कुठे तर कमीत कमी 60 पेक्षा कमी नसलेले नाही, कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500. गोवा विधानसभेची सदस्य संख्या 40 आहे, म्हणून हे विधान आहे चुकीचं. आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे चुकीचं विधान कोणतं? ऑप्शन क्रमांक 2 या पर्यायाचं आहे अचूक उत्तर. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. तुमच्या स्क्रीनवरती आहे प्रश्न क्रमांक 64. राज्यघटनेचे स्त्रोत. आपल्या देशामध्ये जवळपास आपल्या देशाचं जे संविधान आहे ते एकूण 60 देशाच्या संविधानाचा अभ्यास करून तयार करण्यात आलेला आहे. आपल्या संविधानावरती बऱ्याच वेळा टीका केली जाते. भारतीय संविधान म्हणजे कॉपी पेस्ट डॉक्युमेंट आहे आणि या संविधानावरती टीका करत असताना वेगवेगळ्या टीकाकारांनी याची समीक्षा सुद्धा केलेली आहे. 60 देशाच्या संविधानाचा अभ्यास करून वेगवेगळ्या देशाच्या संविधानातील ज्या चांगल्या तरतुदी आहेत त्या तरतुदीचं कंपायलेशन, दस्तावेज म्हणजे भारतीय संविधान, आणि त्या भारतीय संविधानामध्ये घेण्यात आलेल्या तरतुदी, त्यामध्ये स्टेट फॉरवर्ड आलेला प्रश्न क्रमांक 64. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, ज्याला आपण डीपीएसपी म्हणतो, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज, आणि डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीची तरतूद आपण आयर्लंड या देशाकडनं केलेली आहे. म्हणून पहिल्या क्रमांकाचं जे ऑप्शन आहे ए, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, याची जोडी येणार आयर्लंड. सो आपण चेक करूयात. एचं उत्तर 3, एचं उत्तर 3, इथं 4 आहे म्हणून हे 2 पर्याय, 5 आहे म्हणून हे 2 पर्याय या ठिकाणी होतात एलिमिनेट. सो दुसरा ऑप्शन पाहूयात. मूलभूत हक्क. मूलभूत हक्काची तरतूद आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडनं केलेली आहे, USA, म्हणून बीचं उत्तर 5. बीचं उत्तर 5 दोन्ही ठिकाणी आहे. नंतर संघ राज्य संबंधामध्ये समवर्ती सूची, समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेली आहे म्हणून सीचं उत्तर 1. सीचं उत्तर 1 ज्या पर्यायामध्ये असेल ते असणार आहे आपलं उत्तर, म्हणून C1. C1 3 पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. जाऊयात पुढल्या प्रश्नाकडे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण राहिलेले आहेत? ऑप्शन पाहूयात. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील. आता इथं आपण लॉजिकली जरी गेलं तर वसंतदादा, वसंतराव या 2 नावामध्ये सिमिलरिटी आहे. वसंतदादा, वसंतराव या 2 नावामध्ये आहे सिमिलरिटी, म्हणजे आयोग प्रश्नातनच सांगते की या 2 पर्यायापैकी कुठलं तरी एक उत्तर असणार आहे. जर आपल्याला काहीच आठवलं नाही तर आपण इथं जायला पाहिजे, परंतु शरद पवार हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावरती राहिलेले मुख्यमंत्री नाही. शरद पवार हे सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पदावरती राहिलेले मुख्यमंत्री आहेत, म्हणून हा पहिलाच पर्याय होतो एलिमिनेट. देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावरती राहिलेले मुख्यमंत्री नाहीत, कारण तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्रातल्या बंडखोरीचं जे प्रकरण आहे आणि मग काय झाली, काय डोंगरवाला जो किस्सा झालेला आहे, त्या काळामध्ये रात्रीचा शपथविधी अगदी 2-2.5 दिवसाचं सरकार होतं ते, त्यामुळे हे उत्तर असणार नाही. आणि वसंतदादा पाटील आणि वसंतराव नाईक, तर या प्रश्नाचं उत्तर आहे वसंतराव नाईक. का तर यवतमाळ जिल्ह्यातले असलेले वसंतराव नाईक सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावरती राहिलेले आहेत, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वसंतराव नाईक. या ठिकाणी पॉलिटीच्या 15 प्रश्नांची अचूक उत्तरे, संभाव्य उत्तरे आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आयोगाच्या आन्सर की मध्ये यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, परंतु जास्तीत जास्त अचूक प्रश्नांवरतीच आपण भर दिलेला आहे आणि अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. वन्स अगेन आपण थोडक्यात उत्तरे पाहूयात. प्रश्न क्रमांक 51, भारतीय संविधान आणि भारतीय संघराज्याच्या प्रदेशाचं वर्गीकरण, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 51 उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 52, उत्तर क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 52चं उत्तर. प्रश्न क्रमांक 53 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 54 उत्तर आहे बी पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 55 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 56 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 57 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 58 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 59 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 60 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 61 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 62 अँबिग्युइटी आहे,
पाहूयात आयोगाच्या आन्सर की मध्ये याचं अचूक उत्तर आयोग काय देतं. तर याचं उत्तर क्रमांक तुर्तास 1. प्रश्न क्रमांक 63 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 64 याचं उत्तर आहे अचूक पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 65 अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. एमपीएससी संयुक्त गट ब पूर्व परीक्षेमध्ये पॉलिटीच्या असलेल्या एकूण 15 प्रश्नांची अचूक उत्तरं देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. यानंतर आपण पाहणार आहोत करंट अफेअर्स चालू घडामोडीशी संबंधित असलेल्या 15 प्रश्नाची अचूक उत्तरं. तर विद्यार्थी मित्र हो, आपण पाहणार आहोत आता चालू घडामोडीशी संबंधित 15 प्रश्नाची अचूक संभाव्य उत्तरं. तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न आणि चालू घडामोडीच्या प्रश्नाचा क्रमांक 36 पासून आपण चालू घडामोडीच्या प्रश्नाचं थोडक्यात अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात. प्रश्न क्रमांक 36 पासून चालू घडामोडीचे प्रश्न सुरू होत आहेत. 34 इकॉनॉमिक्स मध्ये आलेला चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न आणि तो प्रश्न आहे 16व्या वित्त आयोगाशी संदर्भाने. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत इकॉनॉमिक्स मध्ये विचारलेला, परंतु करंट अफेअर्स मधला प्रश्न आणि याचं उत्तर आहे अरविंद पनगारिया म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. खालील विधाने विचारात घ्या. 21-22 मध्ये भारताचे अन्नधान्य साठा किंवा अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. हे विधान अगदी बरोबर आहे. हे विधान नाकारण्याचा प्रश्न येत नाही का 2019 मध्ये लॉकडाऊन आणि कोरोनाचा काळ होता. या काळामध्ये शेतीचं उत्पादनामध्ये झालेली विक्रमी वाढ, त्यामुळे हे विधान अगदी बरोबर आहे. 35 क्रमांकाचा जो प्रश्न आहे याच्या संदर्भातलं बी विधान ब, भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती. हे विधान तृणधान्य आणि मिलेट्स याचा जर आपण विचार केला तर थोडी अम्बिग्युटी आहे, पण तुर्तास हे पण विधान आपण आयोगाची येईपर्यंत अचूक ठरवूयात. आणि या प्रश्नाचं उत्तर दोन्ही विधानं योग्य आहेत. पर्याय क्रमांक 1. 35 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. जाऊयात पुढे. जीडीपी, भारताच्या जीडीपीच्या संदर्भाने आलेला प्रश्न. 2024-25च्या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन जीडीपी वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. या प्रश्नाचं उत्तर 6.5. तुम्ही जर PIBच्या वेबसाईट वरती गेलात आणि PIBच्या वेबसाईट वरती हा डेटा सर्च केला तर तुम्हाला तिथं या प्रश्नाचं अचूक उत्तर मिळून जाईल. 6.5. द्रोणाचार्य पुरस्कार 2024. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक आणि त्यांचा क्रीडा प्रकार यांच्या जोड्या लावा असा आलेला हा प्रश्न. संदीप संगवान हे हॉकीशी संदर्भात आहेत. संदीप संगवान हे हॉकी प्रशिक्षक आहेत, म्हणून C3 म्हणून या प्रश्नाचं उत्तर एलिमिनेशन टेक्निक जर आपण गेलो तर पर्याय क्रमांक 1. सप्टेंबर 2024 मध्ये खालीलपैकी कोणी दिल्ली येथे कॉम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम पॉवर सुविधेचे उद्घाटन केले? HD कुमारस्वामी नाहीत, पियुष गोयल रेल्वे मंत्री होते नाहीत, आणि वीरेंद्र कुमार नाही. मनोहरलाल खट्टर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. ऑगस्ट 2025 मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली? उर्जित पटेल, RBIचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. PIBच्या वेबसाईट वरती याचा तुम्हाला सोर्स मिळून जाईल. याचं उत्तर आहे 39व्या क्रमांकाचा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे उर्जित पटेल, पर्याय क्रमांक 1. ग्रीन हायड्रोजन पायलट प्रोजेक्टचे उद्घाटन. ग्रीन हायड्रोजन पायलट प्रोजेक्ट, भारत ग्रीन हायड्रोजन धोरण राबवत आहे. पर्यावरण सुसंगत विकास, पर्यावरणाशी संदर्भात असलेला शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून ग्रीन हायड्रोजन पायलट प्रोजेक्ट राबवला जात आहे आणि याचं उद्घाटन सतलज जलविद्युत निगम ने झाकरी हे ठिकाण
हिमाचल प्रदेशामध्ये आहे, म्हणून याचं उत्तर हिमाचल प्रदेश. पर्याय क्रमांक 3, फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दपर्ती कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दपर्ती. कोटक लाईफ इन्शुरन्स नाही, ICC नाही, HDFC नाही, SBI लाईफ इन्शुरन्स. या प्रश्नाचं उत्तर 41व्या क्रमांकाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पहलगाम दहशतवादी हल्ला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भाने आपण ऑपरेशन सिंदूर नावाचं ऑपरेशन राबवलेलं होतं आणि त्या संदर्भात आलेला प्रश्न राज्यसेवा प्रिलिम मध्येही या संदर्भाने प्रश्न आलेला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आपण सिंधू जलवाटप करार रद्द केलेला होता आणि त्या बदल्यात भारताने आपल्याला सिमला करार रद्द करून सिमला करार आपण पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून सिंधू जलवाटप करार जो भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला आहे तो रद्द केलेला होता. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न आलेला आहे आणि मग पाकिस्तानने काय केलेलं तर सिमला करार रद्द केलेला होता. सो पहलगाम हल्ल्याबाबत आलेला प्रश्न. पहलगाम अनंतनाग जिल्ह्यामध्ये आहे, जम्मू अँड काश्मीरमध्ये. हे विधान बरोबर आहे. पहलगाम मध्ये लीडर नावाचा नाला आहे आणि हा लीडर व्हॅली पर्यटकाच्या आकर्षणाचं केंद्र आहे, म्हणून हे सुद्धा विधान बरोबर आहे. विधान सी, श्री माता वैष्णव देवी मार्गावरील पहलगाम, माता वैष्णव देवी महामार्गावर पहलगाम एक महत्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे. हे चुकीचं आहे. इथं कटरा माता वैष्णव देवी मंदिर कटरा हे प्रमुख ट्रान्झिट कॅम्प आहे, म्हणून पहलगाम चुकीचं. म्हणून सी हे विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये सी आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये सी आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये सी आहे, म्हणून याचं अचूक उत्तर आहे ए आणि बी. प्रश्न क्रमांक 43, 2025च्या FIMS वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक मध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार कोणी जिंकला? इथं 2 पर्यायामध्ये सिमिलॅरिटी आहे, सुहानी शहा, साक्षी शहा. याचं उत्तर आहे सुहानी शहा. मे 2025 मध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला असा प्रश्न आहे आणि ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर मे 2025 मध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राचं ऑलिम्पिक रेकॉर्ड आणि त्यानंतर त्याची ऑडी इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडर पदी झालेली नेमणूक. म्हणून प्रश्न क्रमांक 44चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. 9 सप्टेंबर जागतिक संगीत दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक संगीत दिन 9 सप्टेंबर जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो आणि थीम वरती आलेला प्रश्न हिलिंग थ्रू हार्मोनी, म्हणून दोन्ही विधाने याची बरोबर आहेत. पर्याय प्रश्न क्रमांक 45चं उत्तर आहे ए आणि बी, दोन्ही विधाने बरोबर. डॅश आणि डॅशच्या सह अध्यक्षतेखाली पॅरिस AI ऍक्शन शिखर परिषद 2025, पॅरिस शिखर परिषदेच्या संदर्भाने आलेला हा प्रश्न आहे. कोणत्या 2 देशाच्या? तर पॅरिस शिखर परिषद फ्रान्सच्या अध्यक्षतेखाली भारत आणि भारत हा अध्यक्ष आणि सहअध्यक्ष फ्रान्स, म्हणून भारत व फ्रान्स. 46व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2025, युवा साहित्यिकाची नावं आणि त्यांनी लिहिलेलं साहित्य, त्यांचे ग्रंथ याच्या जोड्या लावा असा आलेला हा प्रश्न. तर आपण पाहू शकतो गर्ल्स हॉस्टेल, फिर उगना, अंगासूर, सिद्धार्थ द बॉय हू बिकेम द बुद्ध, सिद्धार्थ द बॉय हू बिकेम बुद्ध हे लिहिलेलं आहे अद्वैत कोठारे. म्हणून डीचं ऑप्शन 3, 1, 2 हा पहिला पर्याय एलिमिनेट होतो, तिसरा एलिमिनेट होतो, म्हणून दुसरं आणि तिसरं. त्यानंतर गर्ल्स हॉस्टेल हे जे पुस्तक आहे मनदीप औलाख, एचं 2. पर्याय क्रमांक 4 47 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
47 नंबरच्या प्रश्नाचा चालू घडामोडी पर्याय क्रमांक 4 युवा साहित्य अकादमी पुरस्काराच्या संदर्भाने आलेला प्रश्न म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न. एअर न्यूझीलँड जुलै 2025 मध्ये पुढीलपैकी कोणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली? या प्रश्नाचं उत्तर निखिल रविशंकर. 49 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन, जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन बांधत आहे. चीन हे कोणत्या नदीवरती हे धरण बांधत आहे असा प्रश्न आलेला आहे. तर निश्चितच भारत आणि चीन या दोघांच्या दरम्यान असलेली नदी जी आहे ती नदी आहे ब्रह्मपुत्रा. आणि ब्रह्मपुत्रेला आसामचे दुःखाश्रू म्हणून ओळखलं जातं. तर आसाम मध्ये येणारं पाणी, भारतामध्ये येणारं पाणी जे ब्रह्मपुत्रेचं आहे ते अडवणं आणि त्याच्यावरती धरण बांधून भारतावरती दबाव निर्माण करण्याचं राजकारण चीन करत आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्सचा सुद्धा हा मुद्दा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे यारलुंग झांगबो, ब्रह्मपुत्रा नदी, तिबेट. यानंतर 50व्या क्रमांकाचा प्रश्न. वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. वाराणसी जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक परिषद वाराणसी या ठिकाणी आयोजित केली होती. हे विधान अगदी बरोबर आहे. या परिषदेची थीम कोणती? जागेगा युवा बडेगा युवा. हे मात्र चुकीचं आहे. नशामुक्त युवा, अध्यात्मातून नशामुक्ती करणे हा याचा मुख्य उद्देश होता. म्हणून बी क्रमांकाचं विधान चुकीचं आहे. म्हणून आपल्याला योग्य विचारलेला आहे पर्याय क्रमांक 1 50व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर. या ठिकाणी आपण चालू घडामोडीशी संबंधित असलेल्या 15 प्रश्नाची अचूक संभाव्य उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आयोगाच्या आन्सर की मध्ये याच्यामध्ये 1-2 प्रश्नामध्ये अँबिग्युटी असू शकते किंवा 1-2 प्रश्नाची उत्तरं बदलूही शकतात अशी शक्यता आहे. तुर्तास आपण अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. वन्स अगेन मी पुन्हा एकदा काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी रिपीट करतो. 2000 प्रश्न क्रमांक 35 34 हा इकॉनॉमिक्सशी संबंधाने असलेला प्रश्न. इकॉनॉमिक्स मध्ये आलेला 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? अरविंद पनगरिया. म्हणून 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 35 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 36 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 37 द्रोणाचार्य पुरस्काराच्या संदर्भात आलेला आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 38 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 39वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची निवड झाली? उर्जित पटेल. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 40 हायड्रोजन पायलट प्रकल्पाचं उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये? तर हिमाचल प्रदेश, झाकरी. प्रश्न क्रमांक 41 दोराबाबू दबर्ती SBI लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या CEO पदी त्यांची झालेली आहे निवड. 42व्या क्रमांकाचा प्रश्न पहलगामशी संबंधात आलेला आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 43 वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक आणि याचं उत्तर आहे सुहानी शाह. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 44 याचं उत्तर आहे 1 नीरज चोप्रा, ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर. प्रश्न क्रमांक 45 जागतिक संगीत दिनाशी संबंधित असलेला प्रश्न आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दोन्ही विधानं याची बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 46 AI शिखर परिषद भारत आणि फ्रान्स यांच्या अध्यक्षतेखाली भारत असणार आहे अध्यक्ष आणि सहअध्यक्ष असणार आहे फ्रान्स. म्हणून भारत आणि फ्रान्स AI शिखर परिषद जी चेन्नई या ठिकाणी पार पडलेली आहे. पुढे युवा साहित्य अकादमी पुरस्कार 47व्या क्रमांकाचा प्रश्न आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 48व्या क्रमांकाचा प्रश्न आणि त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 49व्या क्रमांकाचा प्रश्न आणि त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि करंट अफेअर्स मधला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 50 युवा आध्यात्मिक शिखर परिषद जी वाराणसीला आयोजित करण्यात आली होती जुलै 2025 मध्ये आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चालू घडामोडीशी संबंधाने असलेले चालू घडामोडीची एकूण
15 प्रश्न, त्याची अचूक उत्तरं, संभाव्य उत्तरे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. आयोगाच्या आन्सर की मध्ये आपण पाहूयात, यामध्ये 1-2 प्रश्नाचा फरकही पडू शकतो. जास्तीत जास्त अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे. आपण या ठिकाणी थांबूयात, भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.